नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची जाहिरात आलेली आहे. राज्यसेवा 2026ची जी पूर्व परीक्षा होणार आहे त्याची जाहिरात आलेली आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत, वयोमर्यादा काय आहे, कोणची पदे आहेत, ते सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच ही जाहिरात आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 87 पदांच्या भरतीकरिता एकूण 87 पदे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. तर एक्झामची डेट दिलेली आहे, रविवारी आहे, दिनांक 31 मे 2026 रोजी एक्झाम आहे. 87 पदे आहेत आणि यामध्ये जे आहेत सामान्य प्रशासन, राज्यसेवा आणि महसूल वन विभाग. तर महसूल वन विभाग यामध्ये 8 जागा आणि सामान्य प्रशासन जो विभाग आहे राज्यसेवेचा त्यामध्ये 79 जागा आहेत. गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार असे मित्रांनो 87 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. तर नंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी चालू होईल फॉर्म भरायला आणि दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी लास्ट डेट असेल फॉर्म भरायची. तर ही विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट आहे. या तारखेपासून 31 डिसेंबरपासून 20 जानेवारीपर्यंत भरायचा आहे तुम्हाला फॉर्म. 31 डिसेंबर 2025 फर्स्ट डेट आहे आणि 20 जानेवारी 2026 लास्ट डेट आहे. तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट लागतील ते यामध्ये, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करायचे आहेत. येथे जे दिलेलं आहे OBC जे नॉन क्रिमिलियरचे लागणार आहे त्याचे डॉक्युमेंटसाठी आहे माहिती. तर यामध्ये अनाथ आरक्षण, तर पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल. तर यामध्ये वयोमर्यादा पहा कशी आहे. वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी दिनांक 1 एप्रिल 2026 आहे. हे दोन संवर्ग वगळून. आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब दिनांक 20 जानेवारी 2026 असा दिनांक गणन करण्याचा दिनांक दिलेला आहे. ते वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक. तर सद्यस्थितीत उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाकरिता शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नाही. तथापि भविष्यात प्रस्तुत परीक्षेतून सदर पदभरती करिता मागणीपत्र उपलब्ध झाल्यास उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार सदर संवर्गाकरिता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे 1 एप्रिल 2026 असा राहील. तर उपजिल्हाधिकारीसाठी असा जो आहे वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे 1 एप्रिल 2026 असा राहील असं दिलेलं आहे. तर यामध्ये पहा कमाल जी आहे, कमाल मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक सर्व संवर्गासाठी 18-19 वर्ष दिलेलं आहे. यामध्ये किमान वय आणि कमाल जे वय आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू यासाठी अराखीव आणि मागासवर्गीय या दोन्हीसाठी 43 वर्ष दिलेलं आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी तर अराखीव मागासवर्गीय दोन्हीसाठी 43 वर्ष दिलेलं आहे. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष दिलेलं आहे. तर यामध्ये शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे. राज्यसेवा परीक्षा जी आहे खालील नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गाच्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता लागेल. तर कोणचे वगळून, तर उद्योग अधिकारी आणि सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ यासाठी हे दोन वगळून बाकीच्या सर्वांना जे आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागेल. तर यामध्ये आणि पदवी समतुल्य अशी अर्हता दिलेली आहे शैक्षणिक अर्हता. तर यासाठी पहा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ यासाठी जी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे सांविधिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली
परिव्यय जी आहे लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा यामध्ये मध्ये खूप दिलेले आहेत. तर सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी MBA अशी शैक्षणिक अर्हता यामध्ये दिलेली आहे. आणि उद्योग अधिकारी जे आहे तांत्रिक गट ब चं जे पद आहे यासाठी सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी अशी यासाठी शैक्षणिक अर्हता आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब साठी. तर नंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा जी आहे यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गाकरिता पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1971 सन 1971चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 44 अन्वये किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियमाने नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर ही अशी शैक्षणिक अर्हता आहे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक इथे दिलेला आहे. तर यामध्ये निवड प्रक्रिया पहा कशी होते. आपल्याला माहिती आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशी याची ही असते. पुन्हा नंतर इंटरव्ह्यू वगैरे मुलाखतीचे गुण तीन असे असतात. तर यामध्ये परीक्षेचे टप्पे पहा कसे आहेत. राज्यसेवा परीक्षा जी आहे तर यामध्ये टप्पे जे संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल यामध्ये. तर संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण जे असतील ते 400 असतील आणि यामध्ये जे आहे मुख्य परीक्षेचे जे गुण आहेत 1750 असतील आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी 400 दिलेले आहेत. तर मुलाखतीचे गुण 275 असतील राज्यसेवा परीक्षेसाठी. तर महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी 50 गुण दिलेले आहेत मुलाखतीचे गुण. त्यानंतर पूर्व परीक्षेकरिता अर्ज करण्याची जी पद्धत आहे तर यामध्ये खाते निर्माण करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे, पूर्व परीक्षेस अर्ज करताना सेवा व संवर्गाचा विकल्प देणे, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयाची निवड करणे व भाषेचे माध्यम निवडणे. तुम्हाला KYC वगैरे करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे तुम्हाला डॉक्युमेंट असे लागतील. यामध्ये फॉर्मेट दिलेला आहे. तर असे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर यामध्ये सर्वसाधारण जिल्हा केंद्र निवड याची माहिती दिलेली आहे. यानंतर परीक्षा शुल्क पहा कसे आहे. अ मागासाठी 544 रुपये फीस आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 344 रुपये फीस आहे. तर यामध्ये परीक्षा शुल्क ना परतावा आहे ऑनलाईन पद्धतीने जे दिलेले आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो आजच ही डेट आलेली आहे एक्झामची. तर यामध्ये नंतर पहा. नंतर यामध्ये परिशिष्ट 1 मध्ये जे आहे यामध्ये दिलेलं आहे प्रत्येक प्रवर्गानुसार कशा जागा आहेत, कोणत्या जागा आहेत, कोणते पदे आहेत. तर यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, उच्च श्रेणी गट अ एकूण 13 जागा आहेत यामध्ये. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 3 जागा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 जागा, आर्थिक दुर्बल घटकासाठी 4 जागा, एकूण आरक्षित पदे 11 जागा. तर अराखीव पदे जे आहेत ते 2 आहेत. एकूण पदे आहेत 13 याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी. तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यासाठी 32 जागा आहेत. यामध्ये 32 जागा तुम्ही पाहू शकता. यामध्ये अराखीव पदे 15 आहेत. एकूण आरक्षित पदे जे आहेत 17 आहेत. आर्थिक दुर्बल घटकाचे 3, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 4, विशेष मागास प्रवर्ग यामध्ये जे दिलेले आहे विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 5 जागा, भटक्या जमातीसाठी 1 जागा, भटक्या जमाती क साठी 1 जागा. नंतरचं पद पहा. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ साठी एकूण 32 जागा आहेत. तर यामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब यासाठी एकूण 30 जागा आहेत. उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब यासाठी 4 जागा दिलेल्या आहेत. नंतर जे आहे 2 महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा महसूल व वन विभाग याचे एकूण 8 जागा आहेत. यामध्ये प्रवर्गानुसार तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो नंतर उपजिल्हाधिकारीचं वगैरे अशा जागा ॲड होतील. तर अशी ही जाहिरात आलेली आहे. एक्झामची डेट आलेली आहे. फॉर्म भरायची डेट आलेली आहे. तर नक्की तुम्ही यामध्ये क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.